नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण अंब्रेला बाही कटिंग शिकणार आहोत आणि ते सुद्धा दोन पद्धतीने। आता दोन पद्धती अशासाठी की दोन्ही पद्धती वेगवेगळ्या असणार आहे आणि मग कोणती पद्धत केव्हा वापरायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर सगळ्यात आधी आपण पेपरवर कटिंग करणार आहोत। आता हा कंप्लीट आपण संपूर्ण मोठा पेपर घेतलेला आहे। हे पहा, हा फोल्डिंगचा हा असा असतो। तर आता हा पूर्ण अख्खा घ्यायचा आहे आणि त्याची ही अशी त्रिकोणी घडी हा जिथं बसेल अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला ज्या पण मापाची बाही कटिंग करायची आहे त्याचा पहिले आपल्याला मुंडा मोजायचा आहे किंवा मग मुंडा असं डायरेक्टली ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता। आता ही बाही आहे, सॉरी, आता हे ब्लाउज आहे आणि आता या ब्लाउजचं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं। आता हे पहा, हा जिथंही बसेल तुम्ही पाहू शकता, इथे शिवलेलं आहे हे शोल्डर आपलं। आता हा भाग जिथे कुठेही बसेल त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट तिथे माप टाकायचं आहे। हे पहा, आता हे आणि हे दोन्ही टोक इथे जुळायला हवेत आणि हे जेव्हा आपण घेतो तेव्हा हे सरळ रेषेत घ्यायचं। आता हे आपण असं राऊंड आहे असं राऊंड न घेता आपल्याला असं सरळ रेषेत घ्यायचं आहे, ओढून घ्यायचं आहे थोडक्यात। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथं पण आपला हा राऊंड बसला आहे सरळ तिथे खुणा करायच्या आहे दोन्हीही बाजूला। आपण हे सरळ ओढून घेतले, लक्षात ठेवा। हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट। आता आपल्याला एक पॉइंट मोजायचा आहे। हे पहा, आता माझा भरलाय हा जवळजवळ 11.5ला एक पॉइंट कमी, आपण 11.5च धरूया। आता तोच पॉइंट इथे देखील आपण 11.5च घ्यायचा आहे, लक्षात घ्या। इथे देखील 11.5च घ्यायचा आहे आणि मधल्या बाजूला देखील 11.5च घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। आणि मग हे तिन्ही पॉइंट जोडायचे आहे। आता जोडले हे पॉइंट आपण। आता ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे। आता या ठिकाणी आपल्याला बाहीची लांबी टाकायची। आता बाहीची लांबी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे याच्यात। फक्त तुम्हाला जी पण बाहीची लांबी टाकायची त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची। आता मला ही 4 घ्यायची आहे तर मी इथे 4.5 घेणार आहे, कारण आपण शिवणीत फक्त अर्धा इंच घालणार तेवढंच। खालच्या बाजूला या बाहीला पिको करायची असते आणि पिको केला तरच याचा लुक छान येतो। त्यामुळं तुम्ही जेव्हा पण ही बाही बनवणार तेव्हा खालच्या साईडला याला पिकोच करा। साडेचार घेतली आपण।
तर 4.5 इंचावर आपण मार्क करायचे आहे. आणि हे पॉईंट जोडायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला खालच्या बाजूने 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा. लक्षात घ्या, आपल्याला आता हे जे मार्किंग केलं आहे त्याच्या खालच्या साईडून वर खालून वर असं 3 इंचावर मार्क करायचं आहे. आणि त्यानंतर हा आकार आपल्याला इथे तिरका डॉटेड लाईन करून तुम्ही तिरका असा घ्या, म्हणजे आपल्याला इथे अंब्रेलाचा आकार येणार आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे आपल्याला कटिंग करताना हा अशा पद्धतीने ही बाही कटिंग करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. पाहू शकता, ही झाली आपली अंब्रेला बाही कटिंग. आता यात पेपर कटिंग केल्यामुळे याचं काय झालंय, आपल्याला कमी कापडामध्ये या बाहीचा उपयोग होतो. ही पेपर कटिंग जेव्हा तुम्हाला कमी कापड असतं तेव्हा नक्की अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा, म्हणजे कमी कापडात तुम्हाला ही बाही छानपैकी करता येईल. यामध्ये तुम्ही डबल लेअर सुद्धा बनवू शकता. याच्याच मध्ये हीच पण थोडी पुढं आणखीन 1 इंच वाढवून किंवा 1.5 इंच वाढवून तुम्ही डबल लेअर करू शकता. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा दुसरी कटिंग करण्याची गरज पडणार नाही. हीच कटिंग ठेवायची फक्त, आणि पुढे जितकी तुम्हाला वाढवायची 1 इंच 1.5 इंच अशा पद्धतीने तुम्ही ही घेऊ शकता आणि 2 प्रकारची बाही करू शकता. त्यानंतर आता ही झाली पहिली कटिंग. जेव्हा तुमचं कमी कापड असतं तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही बाही कटिंग करू शकता अंब्रेला. आता आपल्याला दुसरी पद्धत सांगणार आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारची कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला चौकोनी तुकडा लागणार आहे कापडाचा. आणि आता हे याचं माप घेतलं आहे मी 15. याची लांबी आणि रुंदी असा 15 इंचाचा हा चौकोन आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर याची आपल्याला त्रिकोणी घडी घालायची आहे. आता याच्यात साधारण 7 इंचाची बाही बसती. आपण आता सगळ्या साईडनी 7-7 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि राऊंड शेप याला देऊन घ्यायचा आहे.
हे पहा, आपण 7-7 इंचावर असे सगळे मार्क करून हा राऊंड तयार केलेला आहे. कंप्लीट राऊंड झालेला आहे. आता आपण याला फोल्ड करायचं आहे आणि याचं मध्य करायचं आहे. म्हणजे त्या इथे मी तुम्ही जेव्हा कापडावर करणार तेव्हा असा पॉइंट द्यायचा. हे हा झाला मध्य. त्यानंतर आपल्याला जे आपण मुंड्याचं माप आहे ते मोजायचं आहे. आता इथे आपण कुठल्याही साईडचा मुंडा मोजू शकतो. आता हे 8.5 भरलेला आहे माझा मुंडा. तर आता 8.5चं निम्म करायचं आहे. ते भरते 4.25. तुम्ही पाहू शकता 8.5चं निम्म 4.25 आणि ते जे 4.25 आहे तेच अंतर आपल्याला कुठल्याही एका बाजूने टाकायचं आहे. तुम्ही कुठल्याही एका बाजूने टाका. हे पहा, मी इथे टाकते. आणि आता या 4.25चं आपल्याला मध्य करायचं आहे आणि एक पॉइंट द्यायचा आहे. आता आपण याचा देखील मध्य केला आहे आणि हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथे घ्यायचं आहे. आता माझी 2 आणि 1 रेष, 2 इंच आणि 1 रेष असं भरते. तर तेवढंच 2 आणि 1 इंच मार्क करायचे आणि ते देखील राऊंडमध्ये करायचे. सगळीकडे तेवढंच अंतर घ्यायचे. असे आपण पॉइंट दिले आणि हे पॉइंट जोडायचे. आता ही आपली वरची बाजू आहे आणि ही बाजू खालची असणार आहे, बाहीची. म्हणजे ही शोल्डरला जॉईंट होणार आहे इथे आणि हा भाग खालच्या बाजूला. आता आपण हा राऊंड मोजूया किती भरतोय तो. तर आता हा माझा भरतोय 8. तुम्ही पाहू शकता. आपला कापडावर भरला होता 8.5. त्याच्यामुळं हा अर्धा इंच कमी भरला तर म्हणजे हा बरोबर भरला. कारण काय होतं, हे जे कापड इथे आपण हा राऊंड करणार आहोत तर हे जे राऊंड आहे तर हे ताणतं. हे कापड जेव्हा आपण शिवायला घेतो तेव्हा हे ताणतं. त्याच्यामुळं ते अर्धा इंच हे बरोबर त्याच्यात बसून जाते ही बाही. तर अशा पद्धतीने आपल्याला माप काढायचं आहे मुंड्याचं. आता आपण हे कटिंग करू. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हा फुल घेर येतो, याला फुल अम्ब्रेला घेर येतो, म्हणून याला फुल अम्ब्रेला घेरची बाही देखील म्हणतात. आणि जो आपण पहिली कटिंग केलेली आहे ती हाफ अम्ब्रेला. थोडासा अम्ब्रेला घेर याचा कमी वाटतो.
पण ही देखील सुंदर बाही दिसती आणि ही देखील खूप छान बाही दिसते. इथून खालच्या बाजूने तुम्ही पिको केल्यावर जास्त छान लुक येतो या बाहीचा. अशा पद्धतीने जास्त कापड असेल तर तुम्ही अशा पद्धतीची बाही कटिंग करा. जेव्हा कापड कमी असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची बाही. तर मैत्रिणींनो, आजच्या या दोन्ही बाहींचं कटिंग तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनाला दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत.